Dear student, in the last lecture we have seen laws of refraction. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रकाश अपवर्तन जे आहे तर त्या प्रकाश अपवर्तनाचे नियम त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण त्या ठिकाणी पाहिले, अपवर्तनांक त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस ऑफ सम मीडियम त्या ठिकाणी पाहिले. काही माध्यमांचे असणारे ते काही निरपेक्ष अशा प्रकारचे जे काही अपवर्तनांक जे आहे तर ते अपवर्तनांक त्या ठिकाणी पाहिले. मग हा जो काही अपवर्तनांक जो आहे तर ते अपवर्तनांक आपण पाहिले की सर्वसाधारणपणे माध्यम 1 जे आहे तर त्या माध्यम वेग 1 मध्ये प्रकाशाचा वेग त्या ठिकाणी v1 असेल, माध्यम 2 मध्ये प्रकाशाचा वेग जर v2 त्या ठिकाणी जर असेल तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा असणारा जो काही अपवर्तनांक जो आहे तर तो अपवर्तनांक आपण त्या ठिकाणी कसा दाखवलेला आहे. दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमामध्ये असणारा जो काही अपवर्तनांक, किंवा असं आपण त्या ठिकाणी वाचू शकतो की पहिलं असणारं जे काही माध्यम जे आहे तर त्या पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाशी अपवर्तनांक आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवता दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे पहा की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. वेगवेगळे असणारे काही माध्यम जे आहे तर त्या माध्यमामध्ये प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं अपवर्तन त्या ठिकाणी कसं होतं. आता पहिले असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राममध्ये पहा काय दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला रेरर मीडियम आहे, म्हणजे विरल अशा प्रकारचं माध्यम आहे. आणि विरल माध्यमामधून तर काय आता नसतं डेन्सर माध्यम, म्हणजे घन माध्यमामध्ये जर त्या ठिकाणी प्रकाश किरण जर जात असेल तर काय होतं नसते पहा की व्हेन ए लाईट रे passes from कोणतं दिसतंय आपल्याला या ठिकाणी मीडियम, रेरर मीडियम कुठून कुठे जातोय तर डेन्सर मध्ये जातोय. रेरर मीडियम टू ए डेन्सर मीडियम, it bends towards the normal. आता काय दाखवलेलं आकृतीमध्ये, जेव्हा प्रकाश किरण जो आहे तर तो प्रकाश किरण काय आता नसतोय की विरल माध्यम जे आहे तर त्या विरल माध्यमामधून घन माध्यमामध्ये जातो तेव्हा तो असणारा जो काही प्रकाश किरण जो आहे तर ही आपल्या या ठिकाणी नॉर्मल आहे. या ठिकाणी मी ग्रीन कलरने त्या ठिकाणी दाखवली. तर तो काय होता नसतो प्रकाश किरण ही जी काही नॉर्मल जे आहे स्तंभिका जी आहे तर त्या स्तंभिकेकडे त्या ठिकाणी झुकताना दिसतो. तर दुसऱ्या डायग्राममध्ये पहा, दुसऱ्या डायग्राममध्ये काय दाखवले, प्रकाश किरण कुठून जाताना दिसतोय की डेन्सर मीडियम मधून बाहेर पडतो, म्हणजे त्या ठिकाणी विरल माध्यम जे आहे तर त्या विरल माध्यमामध्ये त्या ठिकाणी जातो. आता इथे जात असताना काय होताना दिसते की पहा की व्हेन ए लाईट रे passes from कुठून पुढे जाते तर डेन्सर मीडियम टू द कुठून पुढे आलेला आहे तर रेरर मीडियम ही घन माध्यम जे आहे तर त्या घन माध्यमामधून पुढे आलेलं आहे तर विरल माध्यमामध्ये त्या ठिकाणी येतो. तर त्यावेळेला काय सांगितलेले की इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे ज्या वेळेला प्रकाश किरण घन माध्यम जे आहे तर त्या घन माध्यमामधून पुढे गेलाय की विरल माध्यमामध्ये, त्यावेळेला हा जो काही प्रकाश किरण जो आहे तर तो प्रकाश किरण काय दाखवले आपल्याला की बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, जे काही नॉर्मल जे आहे तर त्या नॉर्मल पासून काय होता दिसतोय तर त्या ठिकाणी तो दूर जाताना त्या ठिकाणी दिसतोय. असं त्या ठिकाणी दुसऱ्या डायग्राममध्ये. तर तिसऱ्या याच्यामध्ये पहा काय दिसतंय की असणारं काही रेरर मीडियम,
आणि डेन्सर मीडियम. की व्हेन द लाईट रे इज इन्सिडंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मेडिया. काय सांगितले की व्हेन ए लाईट रे, पुन्हा एकदा पहा की व्हेन ए लाईट रे इज incident. काय सांगितलेले when the light ray is incident normally at the boundary between two media तर काय आता नसते it does not changes its direction. It does not changes its direction. It does not changes its direction and hence does not get refracted. And hence does not get रिफ्रॅक्टेड. तिसरी डायग्रॅम जी आहे तर त्या तिसऱ्या डायग्रॅम मध्ये काय दाखवलेले की प्रकाश किरण काय होता नसते एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये, म्हणजे विरल माध्यमामधून काय होता नसते घन माध्यम जे आहे तर त्या घन माध्यमामध्ये प्रवेश करत असताना या माध्यमांच्या असणाऱ्या काही सीमा ज्या आहेत रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियमच्या असणाऱ्या काही सीमा ज्या आहेत तर त्या सीमेवर कसं आहे नॉर्मली आहे आपल्या या ठिकाणी दिसतंय तर त्या ठिकाणी ती कशी आहे लंबरूप त्या ठिकाणी आपात होतात. कसे आहेत परपेंडिक्युलर आहे. म्हणजे शब्द आपला काय आहे नॉर्मली त्या ठिकाणी प्रवेश करताना म्हणजे सीमेवर या ठिकाणी जी काही बाउंड्री जी आहे तर त्या बाउंड्रीवर कशी आहेत लंबरूप त्या ठिकाणी आपात जर होत असतील तर त्यांची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी बदलत नाही आणि याच्यामुळे त्यांचं अपवर्तन जे आहे तर ते अपवर्तन त्या ठिकाणी आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसत नाही. आता पुढे आपल्याला पाहिजे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचं लुकलुकणं. त्यासाठी पहा कॅन यू टेल म्हटलेले सांगा पाहू. हॅव यू सीन ए मिरेज which is an illusion of the appearance of water on the hot road or in a desert. की उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर किंवा वाळवंटामध्ये पाणी जे आहे तर ते पाणी साचल्याचा आभास ज्याला आपण त्या ठिकाणी मृगजळ जे आहे तर ते मृगजळ तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव जो आहे तर तो अनुभव त्या ठिकाणी झाला आहे का. आणि दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे हॅव यू सीन दॅट ऑब्जेक्ट्स बियॉन्ड अँड अबव्ह ए होली फायर ॲपियर्स टू बी शेकिंग. व्हाय डज दिस हॅपन. होळीच्या वेळी होळीच्या असणाऱ्या ज्या काही ज्वाला ज्या आहेत तर त्या ज्वालांच्या पलीकडं काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू हालताना तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्या आहेत का आणि असं का घडतं असं आपलं देखायचं. आता याच्यामध्ये मिरेज जे आहेत मृगजळ जे आहे तर ते मृगजळ म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहायचंय. आता काय सांगता येईल ड्यू टू द चेंज इन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय सांगितलेले ड्यू टू द चेंज इन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट द लाईट रेज कमिंग फ्रॉम ए डिस्टन्स ऑब्जेक्ट्स appear to be coming from the image of the object inside the ground and this is called mirage. की सर्वसाधारणपणे प्रकाशाचं जे काही अपवर्तन जे आहे तर त्या अपवर्तनामुळे काय होतं नसतात की दूरवरच्या असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या दूरवरच्या असणाऱ्या ज्या काही वस्तूंपासून येणारे जे काही प्रकाश किरण जे आहेत तर ते प्रकाश किरण काय होता नसतात आपल्याला फार जमीन जी आहे तर त्या जमिनीमधून त्या ठिकाणी आल्याचा भास जो आहे तर तो भास त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आणि यालाच आपण काय म्हणताना दिसतोय तर त्या ठिकाणी मृगजळ जे आहे तर ते मृगजळ त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. आता पुढे काय नेमकं होताना दिसतंय की व्हेन द अर्थ सरफेस इज हिटेड बाय द सन द टेम्परेचर ऑफ द एअर इन्क्रीजेस. या ठिकाणी मृगजळ जे आहे तर ते मृगजळ आपल्याला या ठिकाणी आकृती जे आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे
की ज्या वेळेला सूर्य जो आहे तर त्या सूर्याची असणारी काही हवा जी आहे किंवा सूर्याची असणारी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेमुळे काय होतं दिसते, हवेचं असणारे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी वाढताना दिसतं. धिस प्रोड्युसेस ए लेअर ऑफ हॉट एअर ऑफ द लोअर डेन्सिटी अँड द लोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲट द सरफेस. आणि याच्यामुळे काय होतं दिसते, या ठिकाणी असणारी काही तप्त हवा जी आहे तर त्या तप्त हवेचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी कमी घनतेचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. वरची हवा त्या ठिकाणी थंड असणारी, खालची हवा काय होताना दिसते, सूर्याच्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी जमीन तापताना दिसते. या जमिनीमुळे काय होताना दिसते की जमिनीलगतची असणारी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी तप्त होताना दिसते. याच्यामुळे त्याची असणारी काही घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. आणि असणारा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. पुढे हॉट एअर वर्क्स अँड ऑप्टिकली रेअरर मीडियम रिलेटिव्ह टू द कूलर एअर. मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की तप्त अशा प्रकारची हवा आणि कोल्ड अशा प्रकारची हवा. तर या ठिकाणी तप्त हवा जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी विरल माध्यम त्या ठिकाणी बनताना दिसतं आणि कोल्ड एअर जे आहे थंड हवा जी आहे तर ती आपल्याला घन माध्यम त्या ठिकाणी बनताना दिसतं. याच्यानंतर पुढे काय होतं नसते, व्हेन द टेम्परेचर चेंजेस रॅपिडली इन व्हर्टिकल डिरेक्शन ॲज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन चेंजेस कंटिन्युअसली. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे जसजसं त्या ठिकाणी असणारे काही तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये जलद गतीने त्या ठिकाणी बदल होताना दिसतो. तर त्या वेळेला आपल्या असं लक्षात येतं नसते या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तर तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाचा असताना जो काही कोन जो आहे तर तो कोन सुद्धा सातत्यानं त्या ठिकाणी बदलताना दिसतो. द रेज ऑफ द लाईट फ्रॉम द टॉप ऑफ एन ऑब्जेक्ट सच ॲज कार आर द ट्रीज क्रॉस द रेज फ्रॉम द बॉटम ऑफ द ऑब्जेक्ट ऑन देअर वेज टू ऑब्झर्वर आहे. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही प्रकाशकिरण, या ठिकाणी आपण झाड त्या ठिकाणी दाखवलेले वाळवंटामधलं असणारे काही झाड जे आहे तर त्या झाडाचा असणारा जो काही शेंडा जो आहे, टॉप जो आहे तर त्या टॉपकडून येणारे जे काही प्रकाशकिरण जे आहे तर ते प्रकाशकिरण काय होता दिसतात, असणारा जो काही ऑब्झर्वर जो आहे तर त्या ऑब्झर्वरच्या डोळ्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचताना दिसतात. अँड हेन्स अन इन्व्हर्टेड इमेज इज फॉर्मड बिलो द ऑब्जेक्ट true position and downward toward the surface in the direction of the air at the higher temperature. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ते असताना जे काही झाड जे आहे तर त्या झाडाची आपल्याला उलटी अशा प्रकारची प्रतिमा त्या झाडाच्याच खाली त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि इन दिस केस सम ऑफ द लाईट बेंड्स बॅकअप इन द डेन्सर एअर अभाव आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की अशा पद्धतीने आपल्याला काही असणारे काही प्रकाशाचे असणारे काही किरण जे आहेत तर ते किरण काय होता नसतं तर डेन्सर असणारे जे काही एअर जे आहे तर त्या डेन्सर एअरकडे काय होता नसतात तर त्या ठिकाणी ती मागे त्या ठिकाणी बेंड होताना दिसतात. आणि अशा पद्धतीचं असणारे जे काही मिरेज जे आहे तर ते मिरेज आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. असं भरपूर मोठं आपल्याला कारण त्या ठिकाणी सांगता येईल. तेच आपल्याला पुढे दिलेले पहा की लोकल ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट टू सम एक्सटेंट. स्थानिक वातावरण जे आहे तर त्या स्थानिक वातावरणाच्या प्रकाशाचा अपवर्तनावर थोड्या प्रमाणामध्ये परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. इन बोथ द एक्झाम्पल्स द एअर नियर द हॉट रोड आर द डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फ्लेम्स इज हॉट अँड हेन्स रेअरर दॅन द एअर अबव्ह इट. आपली जे काही दोन उदाहरणं जे आहेत, एक वाळवंटामध्ये पाणी साचल्याचा भास आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसतो किंवा होळीच्या असणाऱ्या ज्या काही ज्वाला ज्या आहेत तर त्या ज्वालांच्या पलीकडे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी हलताना दिसतात. ही जी काही दोन्ही उदाहरणं जी आहेत म्हणजे रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालांवरील हवा जी आहे तर ती गरम असल्यामुळे काय होताना दिसते, विरल त्या ठिकाणी असते आणि तिचा अपवर्तनांक जो आहे तर तो अपवर्तनांक त्यामुळे त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. The refractive index of the air keeps increasing as we go to increasing height. पुन्हा त्या ठिकाणी आपल्या लक्षात नसतं की उंचीप्रमाणे
ही जी काही विरलता जी आहे तर ती विरलता त्या ठिकाणी कमी कमी होत जाते आणि याच्यामुळे काय होतं नसते अपवर्तनांक जो आहे तर तो अपवर्तनांक त्या ठिकाणी वाढतो. In the first case above, the direction of the light rays coming from a distance keep changing according to the laws of the refraction. पहिलं उदाहरण जे आहे तर त्या पहिल्या उदाहरणामध्ये आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय हे जे काही मृगजळाचं असणारं जे काही उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये बदलती हवा, जमिनीलगतची हवा जी आहे तर ती तप्त आहे, जमिनीच्या वरची हवा त्या ठिकाणी कशी थंड आहे. म्हणजे अशा प्रकारच्या बदलत्या अपवर्तनाच्या नियमामुळे प्रकाशाच्या असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी सतत बदलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. The light rays coming from the distance objects appear to be coming from the image of the object inside the ground as shown in the figure. ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपण दूरवरून लक्षात येताना असतं की दूरवर दाखवल्याप्रमाणे वस्तूकडून येणारा जो काही प्रकाश किरण जे आहे तर ते प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीकडे असलेले जो काही भाग जो आहे तर त्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखा आपल्याला त्या ठिकाणी भास त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज द मिरेज. त्याला आपण त्या ठिकाणी मृगजळ जे आहे तर ते मृग आहे. पाहणारी जी काही व्यक्ती जी आहे तर ती लांब असते. प्रत्यक्ष प्रकाश किरण जे आहे तर ती कुठून येतात ते आपल्याला लक्षात येत नसते की त्याच्या जमिनीच्या खालून त्या ठिकाणी म्हणजे जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूच्या जमिनीत असलेली जी काही प्रतिमा जी आहे तर त्या प्रतिमेकडून आल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी भास जो आहे तर तो भास त्या ठिकाणी होता नसतो. यालाच आपण त्या ठिकाणी काय होता नसतोय मिरेज जे आहे तर ते मिरेज त्या ठिकाणी होता नसतो. पुढे आता इन द सेकंड एक्झाम्पल the direction of the light rays coming from the object beyond the holy fire changes due to the changing refractive index above the fire. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी आहे. होळीच्या वेळी काय आता नसते, होळीच्या ज्वालांच्या पलीकडे काय आता नसते, काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी हालचाल करता नसतात. म्हणजे दुसरं असताना जे काही उदाहरण जे आहे तर त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये बदलता अपवर्तनांक त्या ठिकाणी बदलत्या अपवर्तनांकामुळं बदलणाऱ्या प्रकाश किरणांच्या दिशेमुळे काय होत नसतात होळीच्या ज्वालांच्या पलीकडच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंची स्थिती बदलल्याचा म्हणजे वस्तू हलल्याचा त्या ठिकाणी भास जो आहे तर तो भास आपल्याला त्या ठिकाणी होता दिसतो. अँड दस द ऑब्जेक्ट्स अपिअर टू बी मूव्ह. आणि याच्यामुळे काय होता नसते आपल्याला त्या ठिकाणी त्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी हलल्याचा भास त्या ठिकाणी होता. आता ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स हा भाग आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच भाग आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.